ओके, या व्हिडिओमध्ये आपण SN2 रिॲक्शन मेकॅनिझमचा अभ्यास करूया. SN1 रिॲक्शन मेकॅनिझमचा आपण अभ्यास करायचा आहे. आता याचं सेम डेफिनेशन तशीच आहे. दी अल्कलाइन हायड्रोलायसिस of tertiary butyl bromide gives tertiary butyl alcohol. This is SN1 reaction mechanism in which S म्हणजेच सबस्टिट्यूशन रिॲक्शन, N म्हणजे न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन आणि 1 स्टँड्स फॉर इट इज युनिमोलिक्युलर रिॲक्शन. म्हणजेच यामध्ये आपल्याला रिॲक्शनचा रेट हा एकाच रिॲक्टंटवर युनिमोलिक्युलर, म्हणजेच या रिॲक्शनमध्ये रेट ऑफ रिॲक्शन depends only on substrate not on concentration of न्यूक्लियोफिल. म्हणजे या रिॲक्शनमध्ये रिॲक्शन प्रोसीड होताना त्या रिॲक्शनचा रेट जो आहे तो फक्त सबस्ट्रेटवर म्हणजेच टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडवर अवलंबून असतो. त्याचं कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून असतं. न्यूक्लियोफिलच्या कॉन्सन्ट्रेशनचा या रिॲक्शनच्या रेटवर कोणत्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही. म्हणून या रिॲक्शनला युनिमोलिक्युलर रिॲक्शन किंवा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असं म्हटलं जातं. सरसरपणे ह्या डायग्रॅमॅटिकली ही रिॲक्शन आपल्याला एक्झाम्पल म्हणून अशी दाखवता येईल. दिस इज कार्बन CH3 and Br plus nucleophile, that is alkaline hydrolysis. It gets converted into CH3 OH, tertiary butyl alcohol and Br minus. म्हणजे हॅलाइड आयन हे या रिॲक्शनमध्ये प्रॉडक्ट म्हणून तयार होतं. या रिॲक्शनमध्ये आपण आधीच सांगितल्याप्रमाणे जो रेट ऑफ रिॲक्शन आहे, म्हणजेच रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट ओनली. म्हणजे आपण हे असं लिहू शकतो की K इज इक्वल टू रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन. K हे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3 थ्राइस CBr. ओके, अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो. यामध्ये ही रिॲक्शन जी आहे ही 2 स्टेपमध्ये कंप्लीट होते. जशी SN2 रिॲक्शन मेकॅनिझम ही सिंगल स्टेप रिॲक्शन आहे, तशी SN1 रिॲक्शन ही 2 स्टेप रिॲक्शन असते. याच्यामध्ये स्लो स्टेपमध्ये पहिल्यांदा जी पहिली स्टेप असते ही स्लो स्टेप असते. आणि याच्यामध्ये काय होतं, हे रिॲक्शन मेकॅनिझम समजून घ्या व्यवस्थित. जो
CH3 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 Br हा आपला सबस्ट्रेट आहे टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. याच्यामध्ये पहिल्यांदा न्यूक्लियोफिलिक अटॅक होत नाही. पहिल्यांदा काय होतं, हा जो बॉन्ड आहे म्हणजे हा जो बॉन्ड आहे CBr बॉन्ड हा पहिल्यांदा ब्रेक होतो. हा बॉन्ड जो आहे तो बॉन्ड ब्रेक होतो आणि आपल्याला टर्शियरी ब्युटिल कार्बोकॅटायन सेम कंडिशनमध्ये 120 डिग्रीमध्ये अरेंज असणारे हे CCH3 अशा प्रकारचे बॉन्ड तर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, याला म्हणतात कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन तर याचं नाव काय आहे, टर्शियरी ब्युटिल. कारण हा कार्बन टर्शियरी आहे, 1 2 3 कार्बनला हा अटॅच असल्यामुळं टर्शियरी कार्बन आपण म्हणतो. हा कार्बोकॅटायन तयार होतो. आणि इथं आता काय होतं बघा, ही पहिली स्टेप आहे, ही स्लो स्टेप आहे, ही स्लो स्टेप आहे. याच्यामध्ये दुसरी स्टेप जी होती, आता इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि चार्ज असणाऱ्या स्पेशीजवर इझिली दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, दुसरी स्टेप ही फास्ट स्टेप असते. इथं आपण लिहूया CH3 CH3 हा कार्बोकॅटायन. याच्यावर कोणत्याही बाजूनं आता म्हणजे इकडून अटॅक झाला काय आणि इकडून अटॅक झाला काय, दोन्ही बाजूनं हा न्यूक्लियोफाईल अटॅक करू शकतो. म्हणजेच त्याला कार्बोकॅटायनवर तो बॉन्ड तयार करू शकतो. आणि आपण सिम्पल असं दाखवूया. पहिल्यांदा CH3 CH3 OH किंवा हे आपण असं दाखवू शकतो CH3 OH. आता इथं दोन पार्ट बघू शकतो आपण. हे या दोन्ही कंडिशनमध्ये जर फ्रंट साईड अटॅक जर झाला म्हणजे ज्या बाजूला BR आहे त्याच बाजूनं जर समजा इकडून जर अटॅक जर झाला तर आपल्याला या प्रकारचं स्ट्रक्चर पाहायला मिळतील. याला रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणतात. रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन असं म्हणतात. आणि जर या साईडनं म्हणजे इकडून जर ह्या न्यूक्लियोफाईलनं जर अटॅक केला असता तर त्याला SN2 रिएक्शन मेकॅनिझममध्ये बघितल्याप्रमाणे उलटं म्हणजेच वाल्डन इन्व्हर्शनसारखं इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन आपल्याला इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन तयार झालेलं पाहायला मिळतं. आता अशा प्रकारे ही SN1 रिॲक्शन मेकॅनिझम आहे. याच्यामध्ये बघा आपण थोडक्यात बघूया अजून. द अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड गिव्स टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल in which this is an unimolecular reaction. In this reaction, rate of reaction depends only on the substrate, that is tertiary butyl bromide, not on nucleophile. We get the product tertiary butyl alcohol. Kinetic जर बघायचं झालं तर या रिॲक्शनचं द रेट ऑफ रिॲक्शन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट ओनली. आपण इक्वेशन जर बघितलं याचं तर आपण असं लिहू शकतो, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. ॲक्च्युली मेकॅनिझम कसं होतं, पहिली स्टेप जी आहे ती स्लो स्टेप होते. ही टू स्टेप रिॲक्शन आहे आणि पहिल्या स्टेपमध्ये पहिली स्टेप जी आहे ती स्लो स्टेप असते. याच्यामध्ये पहिल्यांदा काय होतं, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडचं CBr बॉन्ड ब्रेक होऊन कार्बोकॅटायनची निर्मिती होती, टर्शियरी ब्युटिल कार्बोकॅटायन. सेकंड स्टेप जी आहे या स्टेपमध्ये ह्या अनस्टेबल टर्शियरी ब्युटिल कार्बोकॅटायनवर न्यूक्लियोफाईल म्हणजेच OH मायनसचा अटॅक होतो, आयदर फ्रॉम फ्रंट साईड और आयदर फ्रॉम बॅक साईड. दीज टू स्ट्रक्चर्स आर फॉर्म्ड इन इक्विमोलर. म्हणजे दोन्ही कंडिशनमध्ये दोन जी स्ट्रक्चर आपल्याला मिळू शकतात किंवा मिळतात ती आपल्याला इक्विमोलरमध्ये मिळत असल्यामुळं आपल्याला ही इथं जे कॉन्फिगरेशन मिळतं आपल्याला ते इक्वल क्वांटिटीमध्ये ज्याला आपण रेसिमरायझेशन म्हणतो हे आपल्याला SN1 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये असलेलं तयार झालेलं पाहायला मिळतं. याच्यामध्ये आपण पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजेच सायलेंट फीचर ऑफ SN1 मेकॅनिझम. आता याची
सायलेंट फीचर काय आहेत, ज्या पद्धतीनं आपण SN2 रिॲक्शन मेकॅनिझम पाहिलं. SN2 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये एकतर SN2 रिॲक्शन मेकॅनिझम हे सिंगल स्टेप होतं. याच्यामध्ये SN1मध्ये पहिलं सायलेंट फीचर आहे ते म्हणजेच दिस इज 2 स्टेप मेकॅनिझम आपण बघितलं आहे रिॲक्शनमध्ये. याच्यामध्ये जसं SN2 रिॲक्शन मेकॅनिझम हे पेंट्या कोऑर्डिनेट तयार होत असले, कारण की एकाच वेळेला COH आणि CBr बॉन्ड तयार होत होता, तसं या रिॲक्शनमध्ये प्लॅनर कार्बोकॅटायन पहिल्यांदा तयार होतं. म्हणजेच इथं हेट्रोलायसिस होतं. म्हणजेच जो CX बॉन्ड जो आहे तो पहिल्यांदा ब्रेक होतो आणि लगेच आपल्याला इथं कार्बोकॅटायन तयार झालेला पाहायला मिळतो, की जो आपल्याला SN2 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये तयार झालेला दिसत नाही. आणि यानंतर तिसरं जे सायलेंट फीचर आहे ते म्हणजेच अटॅक ऑफ न्यूक्लिओफिल. आता अटॅक ऑफ न्यूक्लिओफिल हे होतं, हे कोणत्याही बाजूनं होऊ शकतं. आपण रिॲक्शनमध्ये पाहिलेलं आहे. जे SN2 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये जनरली बॅक साईड अटॅक होतो. त्यामुळं SN1 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये हा एक बेसिक फरक आहे, की कार्बोकॅटायनवर दोन्ही बाजूनं म्हणजे फ्रंट साईड किंवा बॅक साईड या दोन्ही बाजूनं अटॅक होऊ शकतो. चौथं एक महत्त्वाचं जे मी आता लास्ट सांगितलेलं आहे ते सायलेंट फीचर आहे, ते म्हणजे जे प्रॉडक्ट तयार होतात हे कम्प्लिटली SN1मध्ये जे प्रॉडक्ट तयार होणार आहेत हे रेसिमरायझेशन पद्धतीनं आपल्याला म्हणजे इनॅन्शियुमर पॉझिटिव्ह म्हणजेच डेक्स्ट्रो आणि लिहो अशा दोन्ही प्रकारचे प्रॉडक्ट तयार झालेले पाहायला मिळतात. आणि म्हणजेच ज्याचं रोटेशन क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं झालेलं पाहायला मिळू शकतं आपल्याला. ह्या पद्धतीनं आपण इथं बघू शकतो की इथं OH राईट साईडला आहे, इकडं OH लेफ्ट साईडला आहे. म्हणजे आपण याचं क्लॉकवाईज डायरेक्शननं किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं आपल्याला याचं जे काही रोटेशन आहे ते पाहायला मिळू शकतं. म्हणजे हे जे दोन कंपाऊंड आपल्याला मिळतात या SN1 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये, हे दोन्हीही म्हणजेच जर बॅक साईड किंवा फ्रंट साईड अटॅकनं तयार झालेले हे प्रॉडक्ट जे आहेत हे इक्विमोलर कंडिशनमध्ये तयार झाल्यामुळं या प्रकाराला जे इनॅन्शियुमर मिळतात त्याला मिक्सचर किंवा रेसिमेट असं म्हणू शकतो. आणि हे प्रोसेस जे आहे ज्याला रेसिमायझेशन असं म्हटलं जातं. तर हे आपण आय थिंक हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. पुढच्या पॉईंट आपण व्हिडिओमध्ये जो कोणकोणत्या प्रकारचे फॅक्टर्स SN1 आणि SN2 मेकॅनिझमवर इफेक्ट करतात ते आपण अभ्यासाचा छोटासा पॉईंट आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूयात.